राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबात काही काळ तणावाची परिस्थिती होती। मात्र आता ही परिस्थिती निवळल्याचं चित्र आहे। पवार कुटुंबात लग्न सोहळा होतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत। जय पवार आणि त्यांची होणारी पत्नी ऋतुजा पाटील यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचे आशीर्वाद घेतले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत। येत्या 10 एप्रिल रोजी त्यांचा साखरपुडा होणार आहे। जय यांच्या होणाऱ्या पत्नीचं नाव ऋतुजा पाटील असून ऋतुजा पाटील आणि जय पवार यांनी प्रतिभा पवार आणि शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आणि जय आणि ऋतुजाच्या विवाह सोहळ्यानिमित्त पवार कुटुंब पहिल्यांदाच एकत्र येणार आहे। त्यामुळे या लग्नाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। खासदार सुप्रिया सुळे यांनी भेटीची माहिती दिली। जयचं लग्न ठरलंय, खूप आनंद होत आहे। येणारी सून ऋतुजा काल घरी आली होती। तिने शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले। काल आम्ही सर्वजण ऋतुजाला भेटलो असं सुप्रिया सुळे म्हटल्या। ऋतुजा पाटील या उच्च शिक्षित असून त्या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील फलटणचे प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत। जय आणि ऋतुजा हे गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांच्या परिचयात होते। आता ते लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत। आता जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या विवाह सोहळ्यासाठी हे पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येईल। त्यामुळे त्यांच्यामधील कार्यकर्त्यांमध्ये आता आनंद आहे। मित्रांनो, ह्या व्हिडिओवरती तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।